my friends and students. Today we are going to see the third poem of the 12th standard textbook. The title of the poem is The Inchcape Rock. This is the third poem in the second unit. Now, first of all, we have to see the icebreakers of the poem and then we will move to the poem. But before going to the lesson, before going to the poem, we have to, what you have to do? Subscribe my channel, like my videos, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Okay, I hope you are doing it. Thank you so much. Now we are going towards the icebreakers of the poem The Inchcape Rock. Now, in today's session, we are going to see the icebreakers and the introduction of the poet. Okay, so let's go to the icebreakers. First activity is prepare a word register related to marine life. Marine life means समुद्री जीवन, म्हणजे समुद्री जीवनाशी आधारित वर्ड रजिस्टर म्हणजे लिस्ट तुम्हाला करायची आहे. आता असे कोणते शब्द आहे जे समुद्री जीवनावर आधारित आहे, तर आपण त्याची यादी बनवूया आणि हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये नोट डाऊन करायचं आहे. सो पहिला शब्द त्यांनी दिला आहे सेलर्स. सेलर्स मीन्स खलाशी. ओके, आणि आता दुसरा शब्द, बाकीचे शब्द आपल्याला लिहायचे आहे, तर कुठलाही समुद्राच्या जीवनाशी रिलेटेड शब्द आपण इथे लिहू शकतो. जसं समुद्रामध्ये आपण काय चालवतो? बोट, राईट, बोट. देन समुद्रामध्ये काय उठतात? लाटा, दॅट इज वेव्ज, बरोबर. त्यानंतर समुद्राला काय म्हणतो आपण? महासागराला म्हणतो आपण ओशन, बरोबर. OCEAN, ओशन. त्यानंतर समुद्रामध्ये काय चालतात आणखी? शिप्स, SHIPS, शिप्स. त्यानंतर समुद्रामध्ये काय असतात? आयलंड्स, बरोबर, आयलंड्स, ISLANDS. त्यानंतर आणखी आयलंडला आपण म्हणतो आईसबर्ग्स, आईसबर्ग्स, ICEBERGS, आईसबर्ग्स. आणि लास्ट वन इज रॉक. ROCK, रॉक. सो असे शब्द आपण समुद्री जीवनाशी निगडीत त्याची लिस्ट केलेली आहे. आणखीही तुम्हाला काही माहिती असतील तर ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये नोट डाऊन करू शकता. त्यानंतर सेकंड वन. आता सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे? तर द फंक्शन्स ऑफ अ लाईट हाऊस आर. आता लाईट हाऊस म्हणजे काय? तर समुद्रामध्ये एक लाईट हाऊस असतं जे आपल्याला काय करत असतं? त्यांनी एक फंक्शन दिलेलं आहे त्याचं, टू शो द डिरेक्शन. म्हणजे समुद्रामध्ये आपल्याला वाट दाखवण्याचं काम कोण करतं? तर लाईट हाऊस, बरोबर. मग आता आणखी हे लाईट हाऊस कशाच्या कामी येतं किंवा काय मदत होते या लाईट हाऊसमुळे आपली? तर आणखी आपण लिहू शकतो की टू वॉर्न, WARN, टू वॉर्न बोट्स, म्हणजे ज्या काही बोट्स आहेत समुद्रातल्या त्यांना वॉर्निंग देणे. कशाबद्दल? ऑफ डेंजरस एरियाज. म्हणजे समुद्रामध्ये जर काही डेंजर एरिया असतील, भाग असतील, तर त्या एरियाचं काय करणे? वॉर्निंग देणे. हे काम त्या लाईट हाऊसचं असतं. आणि थर्ड इज, 3 दिलेले आहेत त्यांनी आपल्याला, 3 फंक्शन त्याचे लिहायचे आहेत. तुम्ही जास्त पण लिहू शकता. आणि थर्ड आहे इट इज लाईक ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिक सिग्नल. इट इज लाईक ट्रॅफिक सिग्नल ऑफ द सी. म्हणजे रस्त्यावर जसे आपले ट्रॅफिक सिग्नल काम करतात त्याचप्रमाणे समुद्रामध्ये ट्रॅफिक सिग्नलचं काम कोण करतं तर लाईट हाऊस. मग आणखी लाईट हाऊसचे काय उपयोग होऊ शकतात तर काही वारं वादळ येणार असेल तर ते सांगत असतं, बरोबर. तर असे अनेक फायदे त्या लाईट हाऊसचे सुद्धा आहेत. नाऊ थर्ड ॲक्टिव्हिटी, discuss in pairs the various famous rocks in the world and mention the places where they are. म्हणजे ज्याप्रमाणे इंचकेप रॉक हे आपल्या पोएमचं नाव आहे तर त्या रॉकचं नाव आहे इंचकेप, बरोबर. म्हणजे त्या जागेचं नाव आहे इंचकेप रॉक. तसे आणखी कोणते रॉक्स आहे आणि ते कुठल्या एरियामध्ये आहे, जगाच्या कुठल्या भागामध्ये आहे ते आपल्याला लिहायचं आहे. जसं बॅलन्सिंग रॉक त्यांनी एक दिलेलं आहे जे महाबलीपुरम इंडिया इथे आहे, बरोबर. त्याप्रमाणे आणखी कोणते रॉक्स आहेत तर आपल्याला ते लिहायचे आहेत. सेकंड आपण लिहूया वेव्ह रॉक, WAVE, वेव्ह रॉक. वेव्ह रॉक हे कुठे आहे तर ॲरिझोना USA. याची प्लेस आहे ॲरिझोना आणि ॲरिझोना कुठे आहे तर USA मध्ये, बरोबर. हे सेकंड फिल इन द ब्लँकमध्ये लिहायचं आहे आपल्याला. फेमस रॉकच्या बॅलन्सिंग रॉकच्या खाली लिहायचं आहे वेव्ह रॉक आणि महाबलीपुरमच्या खाली लिहायचं आहे ॲरिझोना ब्रॅकेटमध्ये USA. ओके. नाऊ थर्ड वन. थर्ड दिला आहे स्प्लिट ॲपल रॉक, SPLIT, स्प्लिट ॲपल रॉक. रॉक तुम्ही लिहा, रॉक कॉमन शब्द आहे सो तो तुम्ही पुढे ॲड करा. आणि हे स्प्लिट ॲपल रॉक आहे न्यूझीलंडमध्ये. सो ॲरिझोनाच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे न्यूझीलंड. ओके. सो स्प्लिट ॲपल रॉक इन न्यूझीलंड. त्यानंतर थर्ड आहे डेव्हिल्स टावर. या रॉकचं नाव आहे डेव्हिल्स टावर, DEVILS, डेव्हिल्स टावर. आणि हे कुठे आहे तर हे आहे व्योमिंग आणि व्योमिंग आहे USA मध्ये परत. म्हणजे आपण दोन रॉक्स USA मध्ये लिहिले आहे, एक ॲरिझोना USA आणि एक व्योमिंग USA. कळलं. मग सेकंड लिहिलं आहे आपण वेव्ह रॉक ॲरिझोना USA. थर्ड आहे स्प्लिट ॲपल रॉक न्यूझीलंड आणि फोर्थ आहे डेव्हिल्स टावर व्योमिंग USA. ओके. आणखी तुम्हाला जर कोणते रॉक्स माहिती असतील तर ते याच्यात ॲड करायला हरकत नाही. आता जी ॲक्टिव्हिटी फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला स्वतः करायची आहे. त्यामध्ये म्हटलं आहे नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉईड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. म्हणजे काय, समवन एल्सेस गुड वर्क, कोणी दुसऱ्यांनी केलेलं चांगलं काम बिघडवण्याचं काम कोणी केलेलं आहे का. ओके. डिस्ट्रॉय म्हणजे बिघडवणे आणि स्पॉइल किंवा डिस्ट्रॉय म्हणजे बिघडवणे. तर एखाद्याने केलेलं चांगलं काम कोणी बिघडवलं आहे का याचा अनुभव तुम्हाला आहे का, आणि जर तो असेल तर तुम्हाला त्याच्यावर स्टोरी सांगायची आहे की कोणी कसं ते काम बिघडवलं. ओके. ही स्टोरी तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायची आहे. त्यानंतर फिफ्थ ॲक्टिव्हिटी, डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोविंग एक्सप्रेशन्स, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. ओके. तुमचे टीचर ऑलरेडीच तुमची मदत करतायत त्यामुळे आपल्याला ते बघण्यासाठी मदत होईल. आता खाली त्यांनी काही मॅक्झिम्स दिलेल्या आहे, म्हणी. तर त्या म्हणी काय आहे, ॲज यू सो शॅल यू रीप, ही आहे पहिली म्हण. आता या म्हणीचा अर्थ काय होतो तर पेराल तसे उगवेल, म्हणजे तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. त्यानंतर सेकंड आहे
क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. म्हणजे तुम्ही जो गुन्हा कराल त्याची पनिशमेंट तुम्हाला नक्कीच मिळणार, कधी ना कधी ती मिळणार. म्हणजे असं नाही की जसं मांजर दूध पिते डोळे झाकून, तर तिला माहिती नसतं की आपल्याला कोणी बघतंय, पण तिला बघत असतात सगळेजण आणि त्याची शिक्षा तिला मिळत असते. तसंच आपण जर काही गुन्हे करत असू तर त्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच प्रत्येकाला मिळत असते. त्यानंतर थर्ड आहे, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. म्हणजे आपण जे आपल्या अवतीभोवती करतो, आपण जे कार्य करतो ते कम्स अराउंड, म्हणजे ते परत आपल्याकडे येत असतं. म्हणजे आपण जे काम करतो चांगलं वाईट, ते आपल्याकडे परत येत असतं. म्हणजे चांगलं काम केलं तर आपल्याकडे त्याचे चांगले परिणाम येतात, आणि वाईट काम केलं तर त्याचे आपल्याकडे वाईट परिणाम येतात. त्यानंतर टीट फॉर टॅट, जशास तसे. जसं तुम्ही वागाल तसं पुढचा तुमच्याशी वागेल. त्यानंतर इव्हिल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. इव्हिल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. मग काय होतं बरेच वेळेला की काही लोक दुसऱ्यासाठी खड्डा खणतात पण त्यामध्ये स्वतः जाऊन पडतात. म्हणजे एखादं वाईट काम ते दुसऱ्यासाठी करून ठेवतात पण त्याचा परिणाम त्याच्यावरच उलटतो. तर हे पाचही जे आपण मॅगझिम्स बघितल्या, या पाचहीचा अर्थ असा होतो की आपण जे करतो त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. त्याच्यामुळे कोणाचं वाईट कधीही चिंतू नये किंवा कोणाचं वाईट कधीही करू नये, आणि जर आपण वाईट केलं तर त्या वाईटाचं फळ आपल्याला भोगावं लागेल. हेच या कवितेमध्ये पण सांगितलं गेलेलं आहे. म्हणून आपल्याला 5 म्हणी ज्या आहेत ह्या आपल्याला आता दिल्या होत्या पुस्तकामध्ये. तर आपण बघूया की या ज्या म्हणी आहेत या कवितेतून कशा सांगितल्या आहे, काय मेसेज पोएटनी या पोएममधून दिलेला आहे. पण पोएम बघण्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, ऑथरचं इंट्रोडक्शन बघायचं आहे. ओके, आता आपण बघूया द इंच प्रॉक ही जी पोएम आहे ही रॉबर्ट साऊदीने लिहिलेली आहे. ओके, आता रॉबर्ट साऊदी 1774 टू 1843 हा त्याचा पिरियड आहे. आणि ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. इंग्लंडमधलं एक शहर आहे ब्रिस्टॉल, त्या ब्रिस्टॉल शहरामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर. ड्रेपर मीन्स जो कपडे विकतो त्याला म्हणतात ड्रेपर. सन ऑफ अ ड्रेपर, एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल. म्हणजे हा जो रॉबर्ट साऊदी आहे याचं शिक्षण झालेलं आहे वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये अँड बॅलियल्स कॉलेज, ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड नावाच्या शहरामध्ये बॅलियल्स कॉलेज आणि वेस्टमिन्स्टर स्कूल इथून त्याचं शिक्षण झालेलं आहे. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. पोएट लॉरेट म्हणजे काय, इंग्लंडचा कोण होता तो, पोएट लॉरेट होता. आता पोएट लॉरेट म्हणजे काय तर राजकवी, म्हणजे त्या पूर्ण राज्याचा कवी होता तो. ओके, जसं आपल्या इथे महानायक म्हणतात, पूर्ण भारताचा जर नायक असेल तर त्याला आपण महानायक म्हणतो. तसंच पूर्ण राज्याचा कवी तर तो झाला राजकवी, त्याला म्हणतात पोएट लॉरेट. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 टू 1843. म्हणजे राजदरबारामध्ये जे पद होतं राजकवीचं, ते पद जे आहे ते यांनी जवळपास 30 वर्ष भूषवलं. कोणतं पद, राजकवीचं पद. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक एटसेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. मग या सगळ्या ज्या पोएम्स आहेत या अतिशय फेमस आहेत, पॉप्युलर आहेत. आणि त्यामध्ये द इंचकेप रॉक ही जी पोएम आहे ही पण भरपूर फेमस आहे स्कूल चिल्ड्रनमध्ये, म्हणजे शाळेतल्या मुलांमध्ये. त्यानंतर या पोएममध्ये काय सांगितलं गेलेलं आहे किंवा या पोएमचा प्रकार कोणता आहे ते याच्यामध्ये दिलं आहे खाली. द इंचकेप रॉक इज अ बॅलेड. बॅलेड म्हणजे लॉंग पोएम, मोठी पोएम ज्याच्यामध्ये नॅरेशन सांगितलेलं आहे. नॅरेशन म्हणजे कथन. द इंचकेप रॉक इज अ बॅलेड. इट इज द स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of
एबरब्रथक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. आणि यामध्ये 14व्या शतकामध्ये एक वॉर्निंग बेल त्यांनी इंचकेपला हँग केली होती, अटकवली होती. कोणी? ॲबट ऑफ ॲबरब्रथक. आता ॲबट म्हणजे काय की जिथे ख्रिश्चन संत किंवा नन्स आणि फादर्स मंक्स वगैरे राहतात, त्या जागेचा मेन हेड त्याला म्हणतो आपण ॲबट. ओके. आणि ॲबरब्रथक हे एका जागेचं नाव आहे. सो तो जो हेड होता ॲबट त्या ॲबरब्रथकचा, त्यांनी काय केलं होतं की इंचकेप रॉकवर एक वॉर्निंग बेल इन्स्टॉल केली होती, जेणेकरून जर एखादं अंधारामध्ये वगैरे एखादं शिप धडकलं त्या खडकाला, तर ती बेल वाजेल आणि त्या शिपच्या सेलरला असं कळेल की इथे काय आहे, डेंजर आहे, खतरा आहे. म्हणून आणि तो तिथून ते शिप वळवेल. म्हणून त्यांनी ती वॉर्निंग बेल जी आहे ती तिथे हँग केली होती, अटकवली होती. अ नोटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles. आणि तो जो इंचकेप रॉक आहे तो कसा आहे? नटोरियस. नटोरियस मीन्स व्हेरी फेमस. ओके. सो तो इंचकेप रॉक हा खूप फेमस होता. आणि तो कसा होता? सँडस्टोन रीफ. सँडस्टोन रीफ म्हणजे मातीपासून वाळूपासून बनलेल्या दगडांचा एक अखंड दगड तो होता. वाळूपासून बनलेला एक अखंड दगड, सँडस्टोन रीफ. अबाउट 11 miles. आणि किती मोठा होता तो? 11 मैल म्हणजे 18 किलोमीटर. ओके. ऑफ द ईस्ट कोस्ट. आणि कुठे होता तो? ऑफ द ईस्ट कोस्ट म्हणजे ईस्ट कोस्टच्या अपोजिट. ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस म्हणजे अँगस या ईस्ट कोस्टच्या अपोजिट, स्कॉटलँड जवळ, नियर द डुंडी अँड फाईफ, ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. आणि तो ही जागा होती त्याची इंचकेप रॉकची. तो कुठे होता? नियर डंडी अँड फाईफ, ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. आणि बेल रॉक नावाच्या लाईट हाऊस जवळ तो स्थित होता किंवा सिच्युएटेड होता तो इंचकेप रॉक. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock placed by the abbot of Arbroath. आणि हा जो कवितेमधला पायरेट होता, ओके, शिपचा खलाशी होता, त्यांनी काय केलं होतं? ही कोणाची स्टोरी आहे? तर त्या पायरेटची स्टोरी आहे, ज्या पायरेटनी काय केलं होतं, ती जी बेल आहे ती तिथून हलवली होती किंवा काढून टाकली होती. रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक. आणि ती जी बेल आहे ती कोणी ठेवली होती तिथे? कोणी अडकवली होती? तर ॲबट ऑफ ॲबरब्रथक यांनी अडकवली होती. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. Sorry. The poem gives us a message that those who do wrong things will meet with the punishment. आणि हाच मेसेज या पोएममध्ये दिलेला आहे. कोणता? की जो रॉंग थिंग्स करतो, आयुष्यामध्ये जो चुकीच्या गोष्टी करतो, त्याला काय मिळतं? पनिशमेंट मिळते. म्हणून या इंट्रोडक्शनच्या आधी आपल्याला ज्या काही म्हणी सांगितल्या गेल्या होत्या त्या या मेसेजशी कुठेतरी रिलेटेड होत्या, म्हणून त्यांनी त्या दिल्या होत्या आपल्याला. आणि त्या प्रत्येक म्हणीवर आपल्याला काय करायचं आहे? एक एक पॅराग्राफ लिहायचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके. सो हा मेसेज या पोएममधून ऑथरनी दिला आहे की जर आपण कोणाचं चांगलं करू तर आपलं चांगलं होईल, किंवा जर आपण कोणाचं वाईट करू तर आपलं वाईट होईल. म्हणजे तो जो ॲबट होता, त्या ॲबटनी काय केलं होतं की लोकांच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी तिथे बेल अडकवली होती, की जेणेकरून लोकांना पुढे खतरा आहे का, डेंजर आहे का हे कळेल. म्हणजे त्या दगडाला ती शिप लागल्यानंतर त्यांना कळेल की इथे डेंजर आहे. ओके. म्हणून ॲबटनी ती बेल तिथे अडकवली होती. आणि ही बेल कोणी काढून टाकली होती? त्या पायरेटनी काढून टाकली होती. आणि पायरेटसोबत आता पुढे काय झालं हे या पोएममध्ये आपल्या सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी हे वाईट काम केलेलं आहे, त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. आणि हे चुकीचं काम केल्यामुळे त्याच्या आयुष्यात काय अडचणी आल्या किंवा त्याला काय भोगावं लागलं हे या पोएममधून सांगण्यात आलेलं आहे. तर ही पोएम जी आहे ही आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमधून सुरू करायची आहे. त्यापूर्वी आपण
ही पोएम एकदा संपूर्ण वाचायची आहे. समजली नाही तरी ती वाचायची, जेणेकरून जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन तेव्हा तुमच्या ती अगदी पटकन लक्षात येईल. ओके. आणि आय होप की तुम्ही या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे आपल्या आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज या पुस्तकामध्ये तुम्ही नोट डाऊन करता आहात किंवा तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करता आहात, अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून. ओके. सो इथे आपण आज थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, पोएमला सुरुवात करूया. टिल देन अ व्हेरी हॅपी डे and a very goodbye, and thank you for listening me patiently. Thank you so much.